नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र नंदू। आज 16 फेब्रुवारी 2025 आपण हा आपला तीळ आहे आणि आपला तीळ 9/2/2025 ला पेरला होता, म्हणजे रविवारी। आणि हा आजचा रविवार आहे। हे दुसरं पाणी सुरू आहे बघा, दुसरं आपण पाणी सुरू केलेलं आहे। 2-2.5 तास देणार आहोत आपण पाणी। आणि हा बघा निघालेला आहे, हा बघा निघणं सुरू आहे। आठ दिवसात निघणं सुरू आहे। याला पाण्याची गरज होती। कारण आधी आपण पेरल्यानंतर लगेच सोमवारी आपण 2-2 तास दिलं होतं, त्यानंतर पाणी दिलं नाही। कारण आपल्या भाऊचं पण तिळाची वाई झाली आणि त्याला पाणी दिलं आपण पहिलं। आता त्याला वापसा कंडिशन आला, म्हणजे आपण पेरणार आहोत, म्हणून याला थोडं पाणी लेट झालं। नाही तर पेरल्यानंतर 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशीच पाणी पाहिजे होतं, परंतु हे 7 दिवस पाणी थोडंसं म्हणजे याला पाणी 7व्या दिवशी पाणी गेलेलं आहे। बघा आपले आपण 12-24 नोझल लावलेले आहे। अशा प्रकारचं आपलं तिळाचं हे दुसरं पाणी आहे। 2-2 तासच देतो आपण, जोपर्यंत आपला तीळ तर असा निघत नाही तोपर्यंत आपण याला थोडं 2-2 तासच देऊ। कारण आपण पेरल्याच्या नंतर सोमवारी लगेच याला आपण सोमवारी पाणी दिलं आणि मंगळवारी यावर पेंडेमिथिलिन मॅक्सचं पेंडेमिथिलिन म्हणजे पेरणीनंतरचं उगवणपूर्व तणनाशक मारलं होतं। बघा कसा तीळ निघाला आहे, कसा टर दिसतोय। बघा कसं निघाला आहे, काही ठिकाणी दाट झाला। बघा आता कशा बायावर आहे ते पेरणं। अशा प्रकारचं निघेपर्यंत आपण 2-2 तासच देणार आहोत पाणी। त्याच्यानंतर मग सिंगल पाईपवर, त्याच्यानंतर 4 तासाची शिफ्ट करणार आहोत आपण। यामध्ये आपण मॅक्स मारलेलं होतं, मॅक्स मारलं आणि मॅक्स मारल्याच्या नंतर बघा त्यामध्ये अशा पराठे निघाल्या होत्या, अशी पराठी। तर त्यावर ग्लायसेल पण मारला। हे बघा पराठीची वाळ खुंटलेली आहे, यावर थोडंसं म्हणजे हे बघा कशी पराठी झालेली आहे, असे डाग पडले, म्हणजे याची वाळ खुंटलेली आहे, ही वाळणार नाही आता। उगवणपूर्व तणनाशक मॅक्स मारला आणि त्यावर अजून ग्लायसेल घेतला आपण, म्हणजे जे तण निघालेलं आहे ऑलरेडी ते तण मरून जाईल। त्याच्यामुळं आपण फवारा मारला, कारण नंतर खूप तण हे त्रास देते। सध्या नाही आहे पण नंतर दिसते। अशा प्रकारचं आपलं दुसरं पाणी सुरू आहे। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।